बिहार तर झाला नाही ना? जैतवन नगर परिसरात चाकू हल्ल्यात एकाचा मृत्यू, 2 गंभीर जखमी. अकोला जिल्हा बिहार तर झाला नाही ना, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे. रोज काही ना काही घातपात होत असल्याचं दिसून येत आहे. अकोला जिल्ह्यात पोलीस अधिकाऱ्यांचा वचक राहिला नसल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. शहरात व तसेच जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीला राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री लगाम लावतील का, असा प्रश्न आता सामान्य नागरिक करत आहेत. अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुन्हे घडत असून त्यामध्ये बलात्कार, भर रस्त्यात मारहाण करणं, कुणाला चाकूच्या धाकावर लुटणे, पत्रकारांवर हल्ले करणे, शहरातील बेताल वाहतुकीमुळे एखाद्याला धक्का लागला तर त्याला मारहाण करणं, इतर घटना मोठ्या प्रमाणात घडत असून याकडे पोलीस प्रशासनाचं लक्ष नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात अकोला जिल्ह्यात व शहरात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. पत्रकाराला मारहाण तर होत नाही, तोच शाई वाढण्यापूर्वी खदान पोलीस स्टेशन हद्दीतून दिनांक 23 मार्च रोजी संध्याकाळी 5 वाजेच्या ते 5:30च्या दरम्यान जैतवन नगर परिसरात 2 हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी 3 जणांवर अनेक वार केले आणि त्यातील एका करण शितळे वय वर्ष 23 यांचा मृत्यू झाला. विशाल वरोटे वय वर्ष 30 तसेच वैभव शितळे वय वर्ष 22 हे गंभीर जखमी झाले. जखमींना अकोला जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले होते. घटनास्थळावरून आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. वृत्त लिहीपर्यंत आरोपीची नावं कळू शकली नाहीयेत. जखमींवर उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस अधीक्षक सतीश कुलकर्णी घटनास्थळी पोहोचले. पोलीस ठाण्याचे SHO मनोज केदारे यांच्यासह सर्व अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार, पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले होते. आता तरी या राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री यांनी जिल्ह्यातील शहरातील नागरिकांना भयमुक्त वागणी सामान्य नागरिकांकडून होतीये. सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक संतोष गवई. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.